श्रीराम समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण आपल्या जीवनातील रामायणाची उपयुक्तता याबद्दल थोडंसं चिंतन करणार आहोत. आजच्या धकाधकीच्या जीवनात रामायणाचा उपयोग कितपत आहे, तर तसं पाहायला गेलं तर माणसाने कसं वागावं, कसं बोलावं, कसं चालावं, भावाभावातील संबंध कसे असावेत, आदर्श पतीची लक्षणे काय, आदर्श पत्नीची कर्तव्य काय आहेत, आदर्श राजा व आदर्श शत्रू यांची लक्षणे काय आहेत, अर्थातच आदर्श माणूस कसा असावा, या सर्व प्रश्नांची यथोचित उत्तर देणारा ग्रंथ म्हणजे रामायण आहे. महर्षी वाल्मिकींनी ग्रंथराज रामायणाच्या रूपाने अखिल जगताला फार मोठा अनमोल ठेवा प्रदान केलेला आहे. आजच्या काळामध्ये आदर्श जीवन कसे जगावे याचे उत्कृष्ट प्रबोधन रामायण करते. उदाहरण घ्यायचं झाल्यास, एका आगगाडीमध्ये एका स्थानकावर एक महात्मा गाडी येण्यास वेळ असल्यामुळे रामायणाचे वाचन करत बसले होते. शेजारी बसलेल्या एका शिक्षित जोडप्यापैकी पुरुषाने विचारले, आपण काय वाचता? महात्मा म्हणाले, रामायण वाचतोय. यावर शिक्षित पुरुष म्हणाला, आजच्या युगात वेळेचा हा अपव्यय असून या रामायणाचा आपल्याला आज काही उपयोग नाही, त्याचे तासनतास वाचन करत बसणे निरर्थक आहे. अहो महाराज, आम्हाला सांगा, या रामायणाची गरज काय? महात्मा स्मितहास्य करतात आणि एवढ्यात गाडी आल्यामुळे एकच धावपळ सुरू होते. गाडी पकडण्यासाठी शिक्षित जोडपे व महात्माही उठून गाडीच्या जवळ जातात. प्रचंड गर्दी असल्याने महात्मा कसेबसे गाडीत चढतात. गाडी सुरू होते. कोणीतरी मागून जोरजोरात ओरडून रडक्या आवाजात बोलू लागतो, मला जागा द्या, मला खाली उतरण्यास जागा द्या, माझी पत्नी फळटावर राहिली आहे. महाराजांनी 5-6 माणसे बाजूला सारून रडक्या स्वरात ओरडणाऱ्या दुःखी माणसाला गाठले आणि महाराजांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून रामायणाला निरर्थक ठरविणारा तोच शिक्षित माणूस होता. महाराज म्हणाले, का हो, काय झाले? त्या माणसाने उत्तर दिले, हो महाराज, मी गाडीत चढलो आणि माझी बायको फलाटावर खालीच राहिली, आता मी काय करू? महाराज म्हणाले, अहो, यासाठीच तर रामायण वाचावे. यावर शिक्षित माणसाने विचारले, महाराज, रामायणाचा आणि या प्रसंगाचा काय संबंध? महाराज म्हणाले, भगवान श्रीराम प्रभू सीतामातेसह वनवासात जात असताना आपल्यावर ज्याप्रमाणे गाडीत चढण्याचा प्रसंग आला, असाच प्रसंग श्रीरामप्रभूंच्या जीवनात होडीत चढण्याचा आला होता. परंतु श्रीरामप्रभूंनी प्रथम सीतामातेला होडीमध्ये चढवून मगच स्वतः होडीत प्रवेश केला. आपण जर रामायण वाचले असते तर प्रथम आपल्या पत्नीला गाडीत चढवून मगच आपण स्वतः गाडीत प्रवेश केला असता. आणि म्हणूनच आजच्या धकाधकीच्या जीवनात रामायणाची नितांत गरज आहे. तर मंडळी, यातून कोणता बोध घ्यायचा? तर रामायण वाचणे हा करमणुकीचा विषय नसून त्यातील प्रत्येक घटना मनुष्याला देवत्वाकडे नेणारी असल्याने अभ्यासी वृत्तीने प्रत्येकाने या घटनेचे चिंतन करावे व वर्तमान जीवनात त्यातील उपयोगिता स्वआचरणाने प्रस्थापित करून आनंदी जीवन जगावे. वनवासात धाडणाऱ्या कैकेयीबरोबर श्रीरामप्रभूंनी केलेले वर्तन कसे आहे याबद्दल चिंतन करताना आपण पाहू शकतो की स्वतःच्या पुत्रालाच राज्यप्राप्ती व्हावी या स्वार्थामुळे राजा दशरथाने दिलेल्या 2 वचनांचा दुरुपयोग करून पहिल्या वराने श्रीरामप्रभूंना वनवास व दुसऱ्या वराने भरताला राज्याभिषेकाची मागणी करणाऱ्या माता कैकेयीला भगवान श्रीरामप्रभू दुष्णे देत नाहीत. मातेने असूया दाखवूनही वनवासास निघण्यापूर्वी मातृदेवो भव या वेदांच्या शिकवणीप्रमाणे सत्पुत्राची कर्तव्ये श्रीरामप्रभू यथासांग पार पाडतात. माता कौसल्या तात दशरथ यांचे दर्शन घेण्यापूर्वी प्रथम माता कैकेयीचे चरण दर्शन घेतात. श्रीरामप्रभूंच्या वनवासाचा विचार केल्यास श्रीरामप्रभूंनी कुणालाही वचन दिलेले नव्हते. आपल्या प्राणापेक्षाही प्रिय असणारा श्रीराम वनात जाणार ही कल्पना देखील राजा दशरथाला सहन होत नव्हती. श्रीरामप्रभू वनात जाऊ नयेत यासाठी, हे श्रीरामा, मला तू कारागृहात टाक आणि स्वतः राज्याभिषेक करून घे, अशी मी तुला याचना करतो, असे राजा दशरथाने विनवून देखील श्रीरामप्रभूंनी केवळ पित्याने दिलेल्या वचनपूर्ततेसाठी सर्व सुखांचा व साम्राज्याचा त्याग करून 14 वर्ष कठोर वनवास स्वीकारला. राजा हा केवळ एका पुत्राचा पिता नसून तो पूर्ण प्रजेचा पालक, संरक्षक या अर्थानेही पिता आहे. कारण तो व्यवस्थित असेल तरच सर्व प्रजानन सुखी राहतात. हे लक्षात घेऊन श्रीरामप्रभू माता कौसल्या म्हणजेच मूर्तिमंत प्रेमाची साकारलेली प्रतिमा असून देखील चित्रकूटावर भरतभेटीत प्रथम तात कसे आहेत अशी विचारणा करतात.
तर या घटनेतून बोध काय घ्यायचा, तर भगवान श्रीराम प्रभूंची जीवन प्रणाली आचरणात आणून आदर्श पुत्राचे श्रेष्ठतम जीवन जगण्याचा प्रत्येक मनुष्याने प्रयत्न करावा. भावाने भावाशी कसे वागावे याबद्दल चिंतन करताना भगवान श्रीराम प्रभू आणि भरत, लक्ष्मणादी बंधूंमध्ये असणाऱ्या प्रेमाला आपल्याला डोळ्यासमोर ठेवता येईल. वनात गेलेल्या श्रीराम प्रभूंना आणण्यासाठी भरत सेनेसह चित्रकूट पर्वतावर पोहोचतो. भेटीत भरताला जाणवते की श्रीराम प्रभू नेहमी जमिनीवर झोप घेतात. तत्क्षणी भरताने प्रतिज्ञा केली की आजपासून मी देखील जमिनीवरच झोपेन आणि केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे त्यांनी 14 वर्ष आचरण केले. म्हणूनच श्रीराम म्हणतात, न सर्वे भ्रातरस्तात भवंती भरतोपमः, अर्थात सगळ्यांनाच भरतासारखा भाऊ प्राप्त होत नसतो. शोक करत वनामध्ये चाललेला भरत श्रीराम दिसल्याबरोबर हंबरडा फोडून धावत सुटला. जणू काही ताटातूट झालेल्या बाळकाने आपल्या मातेला भेटण्यासाठी झेप घ्यावी. श्रीराम प्रभूंच्या नावाने जोराजोरात हाक मारीत त्याने प्रभूंच्या पायाला मिठी मारली. दोघांच्याही नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रीराम प्रभूंचे अश्रू भरताच्या पाठीवर पडत होते आणि भरत आपल्या अश्रूंनी प्रभूंचे चरण धुत होता. धन्य ते श्रीराम, धन्य तो भरत. भरत सद्गतीत होऊन म्हणाला, प्रभू आपण परत चला आणि गादीवर बसा. अयोध्येचे सिंहासन आणि प्रजा आपली आतुरतेने वाट पाहत आहे. यावर श्रीराम उत्तरले, भरता अयोध्येच्या गादीवर तुझाच हक्क आहे, म्हणून तू परत जा, गादीवर बस, प्रजेचे पालन कर. मला राज्य नको म्हणून भांडणारे भाऊ रामायणात आहेत, या भारतीय संस्कृतीत आहेत. मात्र मलाच राज्य हवे म्हणून वडिलांना तुरुंगात टाकणारे कुपुत्र आणि राज्यासाठी भावांचा खून करणारे महाभाग इतर ठिकाणी आढळतात. स्वतःला वनवास नसताना देखील पत्नीला 14 वर्ष त्याग करून वडीलबंधूंच्या सेवेसाठी लक्ष्मण श्रीराम प्रभूंसह वनात गेला. अन्न व निद्रा यांची पर्वा न करता श्रीराम प्रभू व सीतामातेच्या रक्षणासाठी सर्वस्वाचा होम करणाऱ्या लक्ष्मणाला पाहिल्यानंतर तेथे कर माझे जुळतील असे कोणालाही वाटल्याशिवाय राहणार नाही. भगवान श्रीराम प्रभू अयोध्येला परत येत असताना भारद्वाज ऋषींच्या आश्रमात थांबतात. तेथून मारुतीरायांना भरताला भेटण्यासाठी नंदीग्रामला पाठवितात. श्रीराम हनुमंतरायांना निघताना सांगतात, हे हनुमंता, मी आल्याची वार्ता जाऊन भरताला सांग. बोलत असताना त्याच्या चेहऱ्याचे सूक्ष्म बारीक निरीक्षण कर. 14 वर्ष मी वनात असल्यामुळे जर त्याला राज्याचा मोह झालेला असेल, हे जर तुला त्याच्या चेहऱ्यावरील भावनावरून पुसटसे जरी जाणवले, तर मी माझ्या प्रिय भरताच्या सुखासाठी पुन्हा वनवास पत्करीन. आपल्या अनुजबंधूच्या सुखाची काळजी करणाऱ्या प्रभू श्रीरामांचे श्रेष्ठत्व वर्णावे तेवढे थोडकेच आहे. रामायणाचा आदर्श जीवनात नसल्याने आज बरेचसे भाऊ भरकटलेले दिसतात. उदाहरण घ्यायचं झाल्यास 2 भाऊ होते, एक शिक्षित व दुसरा अशिक्षित. दोघांची लग्ने झाली, प्रपंच वाढले. एकत्रित कुटुंबाचे फायदे न जाणणाऱ्या शहाण्या भावाने वाटणीचा प्रस्ताव मांडला. गावातील कोणत्याही माणसांची मध्यस्थी न घेता दोघांनीच वाटणी केली. जमिनीला बांध घातला, घरामध्ये भिंत घातली, दागिने, पैसे, गुरेढोरे इत्यादी वाटून घेतले, परंतु विहीर एकच होती. शहाणा भाऊ म्हणाला, हे बंधुराजा, ही विहीर तुला घे व आतले पाणी मला दे. करारपत्रावर स्टॅम्प पेपरवर करार झाला. दोघांनी सह्या केल्या. भोळ्या भावाला वाटले, माझा भाऊ किती चांगला आहे, त्याने मला विहीर दिली. हा आनंद जास्त वेळ टिकला नाही. शहाणा भाऊ पाण्याच्या थेंबाला देखील हात लावू देईना. करारानुसार विहीर तुझी आहे, तिची डागडुजी करणे, देखभाल करणे इत्यादी तुझी कर्तव्ये तू कर, परंतु या विहिरीतील संपूर्ण पाणी मात्र माझे आहे, त्यामुळे मी एकटाच वापरणार, अशी भाषा वापरू लागला. अनेक मान्यवरांनी मध्यस्थी करून देखील शहाण्या भावाने विहिरीतील पाणी आपल्या सख्या भावाला दिले नाही. शेवटी भोळ्या भावाला न्यायालयाकडे धाव घ्यावी लागली. मग वकील, करार, जामीन, आरोप, प्रत्यारोप इत्यादी पद्धतीने दावा रंगला. शेवटी निकालाची तारीख आली. रंगलेल्या दाव्याचा निकाल ऐकण्यासाठी तमाम जनतेने न्यायालयात गर्दी केली. सन्माननीय न्यायाधीश निकाल वाचून दाखवू लागले. 2 भावांमध्ये झालेला करार आणि आत्तापर्यंत झालेली सुनावणी यातून स्पष्ट निष्कर्ष निघतो की एका भावाची विहीर आहे व त्या विहिरीत असणारे पाणी मात्र दुसऱ्या भावाच्या मालकीचे आहे. अर्थात विहिरीत असणाऱ्या पाण्याची मालकी दुसऱ्या भावाची असल्याने त्या पाण्यावर पहिल्या भावाचा काही देखील अधिकार नाही. हे ऐकल्याबरोबर शहाण्या शिक्षित भावाला आनंदाच्या गुदगुल्या झाल्या. पुढे न्यायाधीश म्हणाले, कराराच्या तारखेपासून आजपर्यंत या 2 भावांना विभक्त होऊन 1 वर्ष झालेलं आहे. पहिल्या भावाची विहीर आणि दुसऱ्या भावाचे पाणी अशी वाटणी झालेली असताना दुसऱ्या भावाने आपले पाणी पहिल्या भावाच्या विहिरीत जे ठेवले होते तो फार मोठा गुन्हा आहे.
तरी करारापासून प्रत्येक दिवसाचे भाडे दुसऱ्या भावाने पहिल्या भावाला द्यावे आणि आजपासून 7 दिवसाच्या आत दुसऱ्या भावाने आपले मालकीचे असणारे पाणी हलवून पहिल्या भावाची विहीर मोकळी करून द्यावी. 7 दिवसानंतर विहीर असणाऱ्या पाण्यावर संपूर्ण हक्क पहिल्या भावाचा राहील. हा निर्णय ऐकल्यानंतर शहाण्या भावाचा चेहरा काळा ठिक्कर पडला. स्वार्थामुळे झालेली चूक त्याच्या लक्षात आली, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. तर या गोष्टीतून कोणता बोध घ्यायचा? तर भगवान श्रीराम, प्रभू लक्ष्मण आणि भरत यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक मानवाने आपल्या भावांवर आणि समस्त देशबांधवांवर अत्याधिक शुद्ध व निस्वार्थ असे प्रेम करावे. तर मंडळी, आजच्या पुरतं येथेच थांबूया आणि यातील पुढचा आपण चिंतन पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत श्रीराम समर्थ.